नमस्कार, श्रुती किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे पेरूची भाजी. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 पेरू घेतलेले आहेत. हे गुलाबी पेरू आहेत. तुम्ही पाहिजे तर नॉर्मल पेरू घेऊ शकता. माझ्याकडे सध्याला हे अवेलेबल होते म्हणून मी ह्याचीच भाजी आता बनवणार आहे. आता मी ह्याला कटिंग करून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता पेरूच्या बिया मी साईडला काढून घेतलेले आहेत, नाहीतर ते भाजीत कचकच करतील. इथे मी त्यांचे फोडी करून घेतलेले आहेत. तुम्हाला पाहिजे त्याच्याहून लहान फोडी तुम्ही करून घेऊ शकता. इथे मी तेलात राई, जिरं आणि सौंफ हे तिघांना चांगलं तडतडून देणार आहे. आता मी ह्यामध्ये हिंग ॲड करते. इथे मी 2 मिरच्या ॲड केलेल्या आहेत. इथे कढीपत्ता ॲड केलेला आहे. त्यांना थोडंसं परतून घेणार आहे. आता मी ह्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे. ह्याला आपल्याला चांगलंसं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो ॲड केलेला आहे. मी टोमॅटो चांगला परतून घेणार आहे. त्यामध्ये मी हळद, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला ॲड केलेला आहे. आता मी हे मसाले चांगले मिक्स करून घेतलेले आहेत. आता मी ह्यामध्ये 1 वाटी दही ॲड केलेला आहे. हे पण या मसाल्यांमध्ये चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता. त्याच्यावर किती छानसं तेल आलेलं आहे. इथे मी गूळ पावडर ॲड केलेली आहे आणि इथे मी घाटी मसाला ॲड केला आहे. हे घाटी मसाला ऑप्शनल आहे, नसेल तरी चालेल, मी ॲड केलेला आहे. आता चांगला मिक्स करून घेतलेला आहे. आता मी ह्यामध्ये पेरूच्या फोडी ॲड केलेल्या आहेत. आता मी ह्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे. ही भाजी लहान मुलांना फारच आवडते कारण ह्या भाजीचा फ्लेवर छान आहे, जसं की आंबट, गोड, थोडंसं तिखट, म्हणून हे लहान मुलं आवडीने खातात. आणि इथे मी तुम्ही बघू शकता मिक्स करून घेतलेला आहे. आणि ह्यानंतर मी 2 ग्लास पाणी ॲड करून भाजी शिजवून घेतलेली आहे. पण सॉरी, मला ते कॅप्चर करता नाही आलं. पण इथे थोडं ही भाजी शिजायला थोडा वेळ लागतोच. इथे मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. इथे मी चांगला मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतरच मी यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करून ह्याला शिजवून घेतलं होतं. आणि इथे तुम्ही बघू शकता ही भाजी शिजवून आपली रेडी झालेली आहे. इथे मी दाखवते तुम्हाला. बघू शकता ती खूप छान शिजलेली आहे. तर इथं आपली भाजी रेडी झालेली आहे. इथे मी आता कोथिंबीर ॲड करते ह्यावरती. तुम्ही एकदा बनवताल तर मुलं तुम्हाला सारखेच आवडीने बनवायला लावतील ही भाजी. एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा.
तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.